नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आरोग्यम धनसंपदामध्ये मी आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते। आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही आवर्जून पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तर आज आपण पाहणार आहोत सोया चंक्सचे नगेट्स। त्यासाठी आपण 2 कप सोया चंक्स घेतलेले आहेत आणि त्यामध्ये एक पातेलं भरून गरम पाणी ओतून घेतलेलं आहे। या सोया चंक्सला 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवलं होतं। आता आपण याला पाण्यातून बाहेर काढूया। सर्व नगेट्स पाण्यातून बाहेर काढले आहेत। आता त्याला आपण छान पिळून घेऊया। या ठिकाणी आपण सोया चंक्स मधलं बरंचसं पाणी काढून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत 4 लसणाच्या पाकळ्या आणि 5 हिरव्या मिरच्या। या लसणाच्या पाकळ्या खूप मोठ्या आहेत। या ठिकाणी तुम्ही अर्धा लसूण घेऊ शकता। 1 इंच इतकं आलं घेतलेलं आहे आणि त्यामध्येच थोडेसे सोया चंक्स हे सुद्धा आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। आता हे शिल्लक राहिलेले सोया चंक्स हे सुद्धा आपण मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचे आहे। तर यामध्ये आपण टाकायचं आहे लाल तिखट 1 चमचा, हा गरम मसाला घेतलेला आहे तो सुद्धा 1 चमचा, पांढरी मिरी पावडर या ठिकाणी मी पाऊण चमचा घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही काळी मिरी पावडर सुद्धा वापरू शकता। 1 चमचा जिरे पावडर आणि 2 चमचे इतकं मीठ मी यामध्ये मिक्स करून घेत आहे। आता यामध्येच आपण मुठभर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया, म्हणजे याला सर्व ठिकाणी मसाला व्यवस्थित लागला जातो। तर हे छान मिक्स झालेले आहे। आता या ठिकाणी मी 2 शिजवलेले बटाटे घेत आहे आणि ते खिसणीने छान खिसून आपण या सोया चंक्सच्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत। दोन्ही बटाटे या ठिकाणी मी छान खिसून घेतलेले आहेत। आता हा बटाटा सुद्धा आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि एकदम एकजीव करून घेऊया। हे बघा, हे मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता याचे छोटे छोटे आपण गोळे तयार करून घेणार आहोत आणि त्या गोळ्यांना असा थोडासा चौकोनी आकारात शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला आवडत असेल तर त्याला तुम्ही गोल आकार देऊ शकता। या ठिकाणी मी या पद्धतीने या शेपमध्ये नगेट्स बनवलेले आहेत। आता एका मोठ्या वाटीमध्ये मी छोटी 1.5 वाटी इतकं मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। पातळसा असा याचा घोळ तयार करायचा आहे। हे बघा, हा पातळसा असा घोळ तयार झालेला आहे। 7 ते 8 ब्रेड मी मिक्सरमधून बारीक करून घेतले आहेत आणि याचे ब्रेड क्रम्स बनवले आहेत। आता एक एक नगेट आपण पातळ केलेल्या या मैद्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं आहे। ब्रेड क्रम्स त्याला एकदम व्यवस्थित असे चिकटवून घ्यायचे आहेत। पुन्हा त्याच पद्धतीने नगेट्स मैद्याच्या स्लरीमध्ये बुडवून पुन्हा एकदा ब्रेड क्रम्समध्ये टाकायचे आहे आणि ब्रेड क्रम्स त्याला छान चिकटवून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपले सगळे नगेट्स आपण तयार करून घ्यायचे आहेत। आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेल छान कडलेलं आहे। आता हे जे तयार केलेले नगेट्स आहेत त्यांना हाताने थोडंसं असं प्रेस करून मग त्यांना तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे। प्रत्येक नगेट्सना हाताने असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला चिकटलेले जे ब्रेड क्रम्स आहेत ते तेलामध्ये जास्त सुटत नाहीत।
तर या पद्धतीने मी यामध्ये सर्व नगेट्स सोडून घेतलेले आहेत. हलकासा सोनेरी रंग आल्यावर आपण याला पलटून घ्यायचं आहे आणि छान गोल्डन ब्राऊन रंग आल्यावर आपण याला काढून घेणार आहोत. हे बघा, असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण याला काढून घेऊयात. या पद्धतीने आपले हे एकदम क्रिस्पी असे नगेट्स तयार झालेले आहेत. हे नगेट्स तुम्ही मेयोनीजसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. आमची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही आमच्या प्रत्येक रेसिपीला अगदी भरभरून प्रतिसाद देता. तसेच आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही नेहमी पाहता, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.